कधी विचार केलाय का की आपल्या घरात सहज पडलेली एक छोटीशी माचीसची काडी जी आपण एका क्षणात पेटवतो, तिच्या शोधामुळे संपूर्ण जग कसं बदललं असेल? आज गॅस पेटवण्यापासून ते कॅम्प फायरपर्यंत अनेक गोष्टी आपण काही सेकंदात करतो. पण एक काळ असा होता जेव्हा आग पेटवणं हे आपल्यातच एक मोठं काम होतं. लोकांना दगड एकमेकांवर घासावे लागायचे, खरे जिवंत ठेवावे लागायचे किंवा तासनतास मेहनत घ्यावी लागायची. पण मग 1826मध्ये एका साध्या प्रयोगादरम्यान घडली एक अशी चूक जिने मानवजातीचा इतिहास कायमचाच बदलून टाकला. विशेष म्हणजे हा शोध लावणारा माणूस ना मोठा शास्त्रज्ञ होता, ना त्याने आपल्या शोधाचं कुठली पेटंट घेतलं होतं, ना त्यातून तो करोडपती झाला होता. उलट जगभरात माचीस पोहोचली, पण तिचा खरा शोधकर्ता इतिहासाच्या पानांमध्ये जवळपास हरवून गेला. कोण होता तो शोधकर्ता? काय होती माचीसच्या जन्माची गोष्ट? पाहूया त्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. तो शोधकर्ता होता जॉन वॉकर. यांचा जन्म 1781मध्ये इंग्लंडच्या स्टॉक्टन ऑन टीज या छोट्याशा शहरात झाला होता. सुरुवातीला ते एक सर्जन म्हणून ट्रेन झाले होते, पण त्या काळात ऑपरेशन म्हणजे खूपच धोकादायक आणि रक्तरंजित काम असं मानलं जायचं. त्यामुळे त्यांनी नंतर तो व्यवसाय सोडला आणि औषध विक्रेता म्हणजेच फार्मासिस्ट म्हणून काम सुरू केलं. दिवसभर लोकांसाठी औषधं बनवणारा हा माणूस मोकळ्या वेळेत केमिकल्सवर प्रयोग करायचा. त्याला केमिस्ट्रीची प्रचंड आवड होती. विशेष म्हणजे तो आपल्या शेतकरी मित्रांसाठी बंदुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या परकशन कॅप्स तयार करण्याचे प्रयोगसुद्धा करत होता. त्याच प्रयोगांदरम्यान 1826मध्ये एक अशी घटना घडली जी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली. एके दिवशी वॉकर काही केमिकलचं मिश्रण तयार करत होते. पूर्ण प्रयोग झाल्यावर त्या मिश्रणाचा थोडासा भाग एका लाकडी काडीच्या टोकाला चिकटून राहिला. ते मिश्रण वाळल्यानंतर त्यांनी ती काडी साफ करण्यासाठी फायरप्लेस जवळच्या खडबडीत दगडावर घासली आणि अचानक काडी पेटली. एका क्षणात ज्वाला निर्माण झाली. आज आपल्याला हे अगदी सामान्य वाटेल, पण त्या काळात हा चमत्कारच होता. कारण पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीने फक्त घर्षणाने, कोणत्याही निखाऱ्याशिवाय किंवा कोणत्याही अवघड प्रोसेसशिवाय आग निर्माण केली होती. जॉन वॉकर यांना लगेच समजलं की त्यांनी काहीतरी विलक्षण शोधलंय. त्यानंतर त्यांनी अनेक प्रयोग करून ही पद्धत अजून सुधारली. त्यांनी लाकडी काड्यांच्या टोकाला पोटॅशियम क्लोरेट, अँटिमनी सल्फाईड, गोंद आणि पाण्याचं मिक्सर लावायला सुरुवात केली. खडबडीत पृष्ठभागावर घासलं की त्या काड्या पेटू लागल्या. 1827मध्ये त्यांनी या नव्या प्रॉडक्टची विक्री सुरू केली. त्यांनी त्याला नाव दिलं होतं फ्रिक्शन लाईट्स. सुरुवातीला या माचीसच्या काड्या छोट्या टीनच्या डब्यांमध्ये विकल्या जायच्या. लोकांसाठी ही गोष्ट अविश्वसनीय होती, कारण आता आग पेटवण्यासाठी मोठ्या तयारीची गरजच नव्हती. फक्त एक काडी घासा आणि आग तयार. पण इथेच जॉन वॉकर यांनी त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली. त्यांनी आपल्या या शोधाचं पेटंट घेतलंच नाही. त्यांना वाटलं की लोकांना उपयोगी पडणारी गोष्ट सर्वांसाठी खुली असावी, पण याचा फायदा इतरांनी घेतला. पुढे 2च वर्षात लंडनमधल्या सॅम्युअल जोन्स नावाच्या व्यावसायिकाने लुसिफर्स या नावाने ऑलमोस्ट त्याच प्रकारची माचीस बाजारात आणली. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची सुद्धा क्षमता होती. त्यामुळे लोकांच्या नजरेत तोच माचीसला लोकप्रिय करणारा व्यक्ती बनला. जॉन वॉकर मात्र त्यांच्या छोट्या शहरातच मर्यादित राहिले. खरं तर वॉकर यांची माचीस परिपूर्ण नव्हती. ती पेटल्यानंतर कधी कधी जळणारे कण खाली पडायचे, त्यामुळे कपड्यांना किंवा लाकडी जमिनीला आग लागण्याचा धोका होता. त्यामुळे पुढच्या काही दशकात बाकी अनेक रिसर्चर्सनी या तंत्रज्ञानात सुधारणा केल्या. 1844मध्ये स्वीडनमध्ये आधुनिक सेफ्टी मॅचचा जन्म झाला. यामध्ये माचीसचं केमिकल आणि घासायचा भाग वेगळा ठेवण्यात आला. त्यामुळे अपघात कमी झाले आणि माचीसचा वापर जास्त सुरक्षित झाला. हळूहळू हीच रचना जगभर स्वीकारली गेली आणि आज आपण जी माचीस वापरतो ती त्याच तत्वावर आधारित आहे. माचीसच्या शोधाचा परिणाम फक्त घरगुती वापरापुरता मर्यादित नव्हता. त्या काळात जग औद्योगिक क्रांतीच्या मध्यभागी होतं. कारखाने, रेल्वे इंजिन्स आणि यंत्रसामग्री चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आग आणि उष्णतेची गरज होती. माचीसमुळे ही प्रोसेस खूप सोपी झाली. जेम्स वॅट यांच्या स्टीम इंजिनपासून ते जॉर्ज स्टीफन्सन यांच्या रेल्वे इंजिनपर्यंत अनेक तंत्रज्ञानांना अप्रत्यक्षपणे या छोट्याशा शोधाचा फायदा झाला. आग पेटवणं सोपं झालं आणि त्यामुळे उद्योगांची गतीसुद्धा वाढली. यानंतर माचीस उद्योग प्रचंड वेगाने वाढला. अनेक देशांमध्ये तर घराघरात माचीस तयार केली जाऊ लागली. महिला आणि मुलं घरबसल्या माचीसच्या डब्या तयार करून अतिरिक्त उत्पन्न कमवायचे. नंतर मशीन्स आल्या आणि हा उद्योग अब्जावधी रुपयांचा बनला. जरी नंतर सिगारेट लायटर, गॅस इग्नायटर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं आली, तरी माचीस आजसुद्धा जगभरात वापरली जाते. काही खास डिझायनर माचीसचे डबे तर शेकडो डॉलर्सना विकलेसुद्धा जातात. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगभरातल्या अब्जावधी लोकांनी माचीस वापरली, पण तिचा खरा शोधकर्ता मात्र जवळपास विस्मरणातच गेला. जॉन वॉकर यांनी ना संपत्ती कमावली ना प्रसिद्धी. त्यांनी फक्त एक शोध लावला आणि तो लोकांच्या उपयोगासाठी खुला ठेवला. पण त्यांच्या त्या एका अपघाती प्रयोगामुळे मानवजातीला आग निर्माण करण्याचा सर्वात सोपा मार्ग मिळाला. आज आपण सहजपणे पेटवणारी प्रत्येक माचीसची काडी
200 वर्षांपूर्वी एका फार्मसिस्टच्या प्रयोगशाळेत घडलेल्या त्या छोट्याशा अपघाताची आठवण करून देते. आणि कदाचित म्हणूनच इतिहासातल्या काही सर्वात मोठ्या शोधांचा जन्म नियोजनातून नाही तर अशाच एखाद्या अनपेक्षित क्षणातून झालेला असतो. आजही जगभरात अब्जावधी माचीसच्या काड्या तयार होतात. काही ठिकाणी डिझायनर माचीसच्या पेट्या कलेक्टर्स आयटम्स बनल्या आहेत. काही दुर्मिळ डब्यांची किंमत शेकडो डॉलर्सपर्यंत जाते. पण या सगळ्याचं क्रेडिट खऱ्या शोधकर्त्याला कधीच मिळालं नाही. पण आज 200 वर्षांनंतरसुद्धा जॉन वॉकरने पेटवलेली ती छोटीशी चिंगारी अजूनही जगभरातील अब्जावधी लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करते. तुम्हाला ही माचीसच्या जन्माची गोष्ट कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लगावबत्ती.